मामा झाली का यादी? होय होय झाली झाली. अगं सुनबाई, पोरांनी मिरवणुकीची बैजवार तयारी करायला सुरुवात केली आहे बरं का. कमानी जवळ शिवरत्न जहाज पथकाची पोरं येऊन थांबणार आहे ती. काय सांगताय? गुलालाची पोती येऊन पडणार आहे ती. अगं ती पिल्या तर कटआउट छापायला गेलाय, लय मोठं कटआउट छापून आणणार आहे. काय सांगू तुला, सगळीकडे नुसती धामधूम चालू आहे. अहो मामा सगळं खरं, पण आई कुठं आहेत? मगचपासून दिसलंच नाही मला. होय अगं, मला बी दिसलं नाही त्या. कुठे गेले ते बरं? या बघ आल्या. बघा कुठे गेला होता वहिनी तुम्ही? आणि एवढं सामान? अहो मला सांगायचं, मी नुसतं वेळ आणलं. बस आधी तुम्ही. अहो भाऊ, तुम्हाला कसं कळालं असतं मला काय काय पाहिजे ती? उद्या माझा युरू येतोय मुंबईवरून, त्याच्या आवडीचं समद करून खायला घालणार आहे मी त्याला. आता ती एका दिवसात एवढं खाणार आहे वय त्यो? अहो तिथला हातड्यातलं ते खाऊन खाऊन पोरग माझं पक्का टाळला असेल. तुम्हाला सांगते, तो आला ना कसा माझ्या जेवणावर तुटून पडतोय ती. तुम्हाला सांगते भाऊ, मला बी असं झालंय, कवा माझं पोरग येतं या आणि माझ्या हातचं बनवलेलं खातंय. मला बी त्याच्या तोंडावर हात फिरवायचा, त्याची माया करायची आहे. त्याला ह्या हाताने घास भरवायचा आहे मला भाऊ, खरं सांगते तुम्हाला. आणि तुम्हाला सांगते, हे समजत होय का नाही ग? पियू, हे पुरी, हा आमच्या डोळ्यात असं पाणी का ग पुरी? नाही आहे काही. असं कसं काय नाही? तू इथं बस बरं, ये ये इथं. हा सांग मला काय झालं पुरी? नका रडू, सांग मला. आई, तुम्ही वीरूला किती जीव लावतो. मला हे असं आईचं प्रेम कधी मिळालंच नाही. मला सतत वाटायचं की आईने कुठनं तरी यावं, मला जवळ घ्यावं, मला काजळ लावावं, माझी नजर काढावी, गोष्टी सांगाव्या, मायेनं चेहऱ्यावरनं हात फिरवा. पण हे सगळं नाही आई माझ्या नशिबात. अगं असं कसं म्हणतीयस? अगं मी तुझ्या आईसारखीच आहे ना. मी तुझी आईच आहे ना. मला आई बी म्हणतीयस, आईचं प्रेम मिळालं नाही बी म्हणतीयस. हा तुझं नस, पण माझं माझ्या या लेकीवर लई प्रेम आहे. लाखात एक आहे माझी ही लेक. होय, तिला ना कुणाची सुद्धा नजर नग लागायला. आई, आई, मी बिल्लाही नशीबवान आहे की मला तुमच्यासारखी सासू मिळाली. नशीबवान तर म्या आहे ग. अगं तुझ्यासारखी सून मला मिळाली. अगं एवढ्या बंगल्यात आयुष्य आरामात राहणारी पोरगी तू, आणि लगीन झाल्यावर ही समजा तू किती हिमतीनं सांभाळलीस. माझ्या इरूच्या पाठीमाग खंबीरपणे उभी राहिलीस, आणि त्याचं ही फळ ना, म्हणजे आज ह्यो सोन्यासारखा दिस बघायला मिळतोय आमस, भय का नाही? पियू, तुम्ही दोघं अशीच एकमेकाला साथ द्या कायम, कवा एकमेकाची साथ सोडू नका.
अहो तुम्ही नव्हता तर हे घर नुसतं रिकामं रिकामं वाटत होतं. आमचा तर जीवच लागत नव्हता घरात. युथ तुम्ही आहात तर हे घर आहे. तुमच्याशिवाय या घराला घर पण नाही. डॅडी घाला गोळी आम्हाला, म्हणजे तुमचं काम मोकळं होईल. काय बोलताय डॅडी तुम्ही? ऐका ना. दाबास, निघा. काय करताय? दाबास. हे बघा. अंकुशराव, पोरीची लय आठवण येते वाटतं. नाही नाही, ते घरची साफसफाई करताना हडगळीत हे फोटो सापडले. नोकराने आणून ठेवले इथं. हो, किती खोटं बोलायला अंकुशराव. तुमची अवस्था बघा काय झालीये. तुमच्या पोरानं तुमच्या बरोबर गद्दारी केली. पोरीनं पळून जाऊन असं लग्न केलं. एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही एकटंच दिवस काढताय. आमचं राहू द्या कांचनबाई, तुम्ही तुमचं बघा. तुम्हालाही तुमच्या पक्षातनं हाकललंय आता, आणि बाहेरही तशी तुमची काही इज्जत उरलेली नाही. कसं आहे ना अंकुशराव, जंगलाचा राजा सिंह जरी असला तरी खरा दरारा हा वाघाचाच असतो. आणि हिथल्या जंगलाचे खरे वारसदार आपणच आहे. त्यामुळं आपली छुपी युती करून आपल्या भोवतीचा पिंजरा तोडायला हवा. खरं आहे तुमचं. आता आम्हालाही कळलंय की जर पुढं झेप घ्यायची असेल तर 10 पावलं मागं जायलाच पाहिजे. त्यामुळं आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्हाला तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. ह्यो मतदारसंघ म्हणजे आपलं मैदान आहे. आणि जोपर्यंत आपण नाही म्हणत नाही तोपर्यंत सत्तेची कुस्ती आपल्यात झालीच पाहिजे. दुसऱ्या कुणी आपली जागा घेता कामा नये. अंचनबाई, हे बघा, राजकारणात आता आम्हाला काही इंटरेस्ट राहिला नाही. आम्हाला फक्त आमच्या पीयू पाहिजेत, आणि त्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहोत आम्ही. मग करा. आपण मिळून तुमच्या जावयाचा गेम वाजवू. तो मेला की आमदारकीची जागा रिक्त होईल आणि पोटनिवडणूक लागेल, आणि आम्ही या तालुक्याच्या नवीन आमदार बनू. पण वीरूला मारायचं काम तर तुम्ही पण करू शकता. त्यासाठी आमची मदत कशाला पाहिजे. आणि तसं बी याआधी कितीतरी जणांना संपवलंय की तुम्ही. खरंय तुमचं. पण माझी माणसं आता वीरूच्या नजरेसमोर आली ती, त्याला गावली ती, त्यामुळे ती डेअरिंग करणार नाही. आणि मी सुद्धा 2-3दा त्याला मारायचा प्रयत्न केलाय, पण तो फसला. ह्यो शेवटचा आणि फायनल. तुमची माणसं कामाला लावा. तो मेला की तुमच्या लेकीला तुमच्याकडे आणून सोडीन. ह्यो शब्द आहे माझा, या कांचन सूर्यवंशीचा.
ठीक आहे, चालतंय. हे काम फक्त कधी करायचं तेवढं सांगा. लवकरच कळेल. चला. हा भावेश व्यवस्थित फिनिशिंग दे बर का. झाला बघ फिनिशिंग. हे व्हायला भारी वाटते ना, आहे का नाही? हे माया, अरे पिले, अरे लका तुम्ही अजून बॅनर्स लावतो बाय. लवकर आवरा विरेल इतकात. अरे त्याची तयारी चालू आहे ना घ्या तू एक ना. अरे ही कसली तयारी एकमेकांच्या उराव बसून. अरे बाबा फिनिशिंग करतोय. बरं ते गुलालवाला कुठवर आलाय हा येईलच इतक्यात. आणि बँडवाला? अरे त्याला फोन केला होता, निघाला असेल, आहे का नाही? हा लावले माया. हा. या कागदी पताका का लावलेत? अरे प्लास्टिकचे वापरायचे नसतात, तुला माहित नाही वे. अरे तुम्हाला सांगतो तेवढं करत जावा ना. ना घ्या तू शांत हो, एकदम शांत हो. सगळं होणार, सगळे गाणे वाजणार. शांत हो. ते गुलालवाल्याला फोन लाव पटकन. हा लावतो मी ना. मी आई तिकडे बघून. हा हा. माया, दूध आता काय मी पेलं काय? पिले दूध. अरे हो, मगाशी 4-5 पोरं खेळत होते तिथं. तुम्ही काय गायवान आहेत का रे? लाका तुम्हाला लक्ष नाही का ठेवतात? अरे ना घ्या, आम्ही पण कामातच होतो. अरे दूध अभिषेक करायचा होता आपल्याला, कट आउटला ह्याच्यानं. अरे ना घ्या, लहान पोरं आहेत ती, पिऊ दे की त्यांना, काय होतंय? हा लहान पोरं अख्खी केटली संपवले. अरे मला एक सांग, कटआउटला दूध वतण्यापेक्षा कुणाच तर मुखात गेलेलं चांगलंच आहे ना, आणि ते आपल्या विरूला आवडेल ना. हा तेवढा आहे बर का, तेवढा आहे. मामा कसा आहे बॅनर? अरे पिल्या तू हो की बाजूला, मी कसं बघणार? ये खाली, या खाली. सॉरी. माया एकदम व्यवस्थित लावलेत बघ सगळे पोस्टर. माया एकदम राजबिंडा दिसतो बघ आपला विरू यात. तुम्हाला खरं सांगू का, विरूकडे बघितलं का नाही की दादासाहेबांची लय आठवण येते बघ. अरे मी तुमच्यागतच पुढं पुढं करायचो दादासाहेबांच्या, त्यांची सगळी कामं करायचो. लाखात एक दोस्ती होती बरं का आमची. पण माझा दोस्त मला अर्ध्या वाटतच सोडून गेला. मामा, आम्ही दादासाहेबांना नाही बघितलं. जेव्हा जेव्हा विरेला बघतो ना, आम्ही त्याच्यामध्ये दादासाहेबांनाच बघण्याचा प्रयत्न करतो. मामा, अहो म्हणून तर गावातली सगळी माणसं विरूबाईला दुसरं दादासाहेब म्हणतात बघा. खरंय तुमचं. अरे आपण बोलत काय बसलोय? चला चला आवरा लवकर, विरूची गाडी कधी पण येईल. आता विरू काय पहिल्यासारखा राहिलाय वय रे? आता त्याच्या वेळा पळा बरं का. चला पटदिशी, चला चला. कसं डिंपल येते गालावरी, या साड्या इथं काय करतात? भया, ह्या साडीवर हे दागिने चांगले दिसतात ना? काही साडी नेसायला पाहिजे होती का ती ग्रीन? नाही, तो कलर लईच कॉमन झाला असता. हीच नेसायला पाहिजे होती. काहीच भारी ही नेसली असती. नाही 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 नाही, आता वीरभाऊजी मंत्री झालेत ना, मग लोक तिथं गुलाल उधळणार. गुलाल उधळला आणि माझ्या साडीवर डाग पडले तर? दीपे, दीपे, इकडे. मला बघ कशी दिसते मी. दिसते ना भारी? म्हणजे हे दागिने सगळ्यांच्या तोटात दिसते ना मी. बघ. हो नाही दीपे, हे दागिने ह्याच्यावर मला नाही वाटत चांगले दिसतात. ही ऑरेंज वाली नेसू का ती ग्रीन वाली, नाही तर रेड वाली नेसू? काहीच नाही, हीच चांगली आहे का? भया लईच कन्फ्युज केलंस बघ तू. निशा वहिनी, कशाला कन्फ्युज होताय?
हाय ह्याच्यातच चांगले दिसताय तुम्ही. हो तुम्ही इतक्या भारी दिसताय की तुमच्याकडे बघून आता पृथ्वी दादा दुसरंच लग्न करतील. तुमच्यावरच दुसरं लग्न करतील. एवढं भारी दिसताय. थँक्यू. बर जा आता, मला माझं काम करू दे. जा. बया, आणि मी कशी दिसते? ते छान मस्त. काकी रोजच्या पेक्षा जरा जास्तच नटलाय. का म्हणू? वीरूबाईंच्या स्वागतासाठी का काय? हे ढिपे, तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय का? तिकडे कशाला येतील मम्मी? अगं त्यांचं काहीतरी बाहेरचं काम असेल, इथंच कुठतरी जायचं असेल, पक्षाची मीटिंग वीरूभाऊजींच्या स्वागताला नाही यायच्या त्या. ओ निशा वहिनी, तुम्ही नका मला सांगू, मला माहितीये सगळं. त्यांना पक्षातनं बाहेर हाकलले. आता कुठल्या मीटिंग दीपे, अगं माझा वीरू पुतण्या आहे. हा, वीरूमुळे तर सूर्यवंशी घराण्याला मंत्रीपद मिळालंय आणि आता वीरूला मिळालं आणि मला मिळालं. सगळं सारखंच आहे ग. त्यामुळे मी खुश आहे. चल उठ, माझा वीरू कधी बी येईल, मला लवकर जायला पाहिजे. मगासपर्यंत वीरूला शिव्या घालत होती आणि आता लगेच पलटी मारली. माझा अनुभव सांगतोय हिच्या मनात नक्कीच काहीतरी काळबेरं चाललं असणार. पण काय चाललं असेल? एवढे पैसे तर बांगडीवाला बांगड्या भरताना घेत असतो. या पैशाने काय होणार आहे? पण वीरू, अरे उद्या करत असं मालिकाला येळ लागायला लागलं ना तर 1-2 महिने लागतील 50,000 जमवायला. वीरू, तुला लय हौस आहे ना फोटो काढायची? हा, काल गावामध्ये धान्य वाटप केलं तेव्हा स्वतःच्या नावाचा गाजावाजा करून घेतलास आणि आता हे फोटो काढून बॅनरवर लावून पोस्टरबाजी करायची आहे तुला? काकी, हवं तर 4 शिवाय घाला मला, पण असं बोलणं नका तोडू. अरे तू दुसरं काय केलं असतंस ना, मन मोठं करून माफ बी केलं असतं तुला, पण ह्या बाबतीत नाही. वीरू, मला एक गोष्ट कळली की इथं प्रत्येकाचेच दिवस एकसारखे नसतात. काकींनी तुझ्या वाटेत एवढे काटे पसरले, पण तरी बी तू तुझ्या हिमतीवर मंत्रीपदापर्यंत पोचलास. खरंच वीरू, लई अभिमान वाटतो बघ तुझा. हा माझा कारभारी लय भारी आहे.